भाऊजी, तुम्हाला काही हवंय का? मी वाढू का? नाही, मी जेवून आलोय. ते पाणी पाहिजे होतं म्हणून आलतो. वर असेल की पाणी? तुम्ही वाचा, मी हाय. असं उपाशी पोटी रात्री झोपू नये. मी वाढते तुम्हाला. बसा. वहिनी राहू. बसा बसा. वहिनी राहू दे, वाढतच. गार खायची सवयच आहे मला. भाऊजी, मी बसा म्हणले ना. माझ्यामुळे डिस्टर्ब झाला तुम्हाला. सॉरी बरं का. मग असं का करता? तुम्ही जे वागताय ते चूक आहे हे समजत असूनही तुम्ही तसं का वागता? ते म्हणजे मला लई टेन्शन आहे हो. कसल्या? नंदिताच. त्यांचं कसलं टेन्शन? नाही म्हणजे तसं नाही, मला माझंच लई टेन्शन येते. कसलं? ते म्हणजे तुम्हाला खरं सांगू का वहिनी, मला लई मोठा बिझनेस करायचा बघा. काय जमना झालंय. अहो घरात कुणी ऐकूनच घेत नाही माझं. आबांकडे काय बी घेऊन जावा, सरळ नाही म्हणतात. म्हणजे बघा, रानात कसं शेत सांभाळतो की नाही, 1,000 टन ऊस आणि गहू काढतोय की नाही. पण आता जाऊ दे, सोडा. तुम्ही कशाला पडताय या सगळ्यात? भाऊजी, कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्या गोष्टीपासून करायची असते. तुम्ही एखादा लहानसा बिझनेस का नाही सुरू करा? अहो आबांना तेवढा बी विश्वास नाही हो माझ्यावर. अहो काय करायचं म्हटलं की शेतात जा म्हणतात. आणि आमची ही बी आबांचीच री काढत बसते. माझं मन नाही रमत शेतात. अहो बिझनेस करायचा मला. काय होत नाही म्हणून मन रमवायला जायचं आपला अवध्या बरोबर. थंड होईल जेवण, तुम्ही जेवून घ्या. भाऊजी, बिझनेस सुरू केला तर तुम्ही इतर गोष्टी सोडणार आहात का? सोडणार म्हणजे सोडणारच की. एकदा का बिझनेस सुरू झाला की नाही, दारू पिणाऱ्याच्या मैताला बी जाणार नाही मी. मग झालं तर मी बोलते आबांशी. अहो आबा नाही ऐकणार, मला माहिती नाही ऐकणार ते. तुम्ही हा नकारात्मक विचार आधी काढून टाका बरं डोक्यातून. मी बोलते म्हटलं ना, मी बघते काय करायचं ते. हा, फक्त तुम्ही तुमचा शब्द राखायला हवा. राखणार की. बिझनेस सुरू झाला की तुम्ही म्हणशीला ते. ठीक आहे, तुम्ही जेवून घ्या. मी उद्या बोलेन आबांशी. वहिनी थँक्यू. कशाबद्दल? अहो लई दिवसांनी रातच्याला गरम जेवण मिळालं बघा. तुम्ही बसा बाहेर पुस्तक वाचत. काय लागलं तर हाक मारतो. सावकाश जेव.
कुठल्या अंजलीबाई? वेगळ्याच दिसायला आहेत. कसले भारी दिसायला आहेत. काय झालं? काय नाही ते हा पाणी पाणी प्यायला उठलो होतो. अहो नाही नाही अहो बसा तुम्ही. अहो बसा की तुमचं चालू द्या. अहो पण मी पाणी खोलीत ठेवलं होतं. काय झालं? झोप नाही येते का? नाही म्हणजे जाग आली मला. बघितलं तर तुम्ही नव्हता म्हणून इकडे तिकडे हुडकत होतो. ते जाऊ द्या. तुम्ही इकडे काय करायला सा? काही नाही, इथे मस्त वाटतंय पुस्तक वाचायला. थोडंच राहिलं होतं म्हणून म्हणलं आता पूर्णच करावं. मग आत बसायचं नाही का? नाही, तुमची झोपमोड झाली असती. आता तुम्ही नाही तर झाले की नाही माझी झोपमोड? तसं नाही, पण इथे मंद प्रकाशात वाचत बसायला छान वाटतंय. लग्नाआधी मी असंच वाचत बसायचे आणि मग बाबा मला चहा आणून द्यायचे. असा मस्त वाफाळता चहा, मंद प्रकाश, मस्त वाटायचं. पुस्तक वाचायला असं वातावरण एकदम मस्त. अहो काय झालं? तुम्ही वाचा की निवांत. नाही नको, मी उद्या वाचते. नाही नको, तुम्ही समजा संपवा. मी बसतो की इथंच. हो नको, उद्या वाचेन ना मी. अजिबात नाही. तुम्ही दिवसभर आमच्यासाठी एवढं राब राब राबता आणि थोडा वेळ तुम्ही तुमच्यासाठी काढला तर असा अर्ध्यातून उठू नका. असा तुम्ही वाचा की निवांत. मी बसतो इथंच. हो काय तसं बी आतल्यापेक्षा इकडं मोकळ्या वाऱ्याला भारी वाटते. अहो पण मी वाचत बसल्यावर तुम्ही काय करणार? मी बघतो की तुम्हाला. म्हणजे तुम्ही वाचा निवांत. मी मी हा ते उद्या शेतात काय काय करायचं याची उजळणी करत बसतो. फार गोड स्वभाव आहे राणाजींचा. स्वतःची झोपमोड करून असं कोणी बसतं का? राणाजी म्हणजे राणाजी. अंजलीबाई म्हणजे अंजलीबाई. कामाचा कटाळा म्हणून नाही कसला. आजवर हजारदा बघितलंय, पण असं पुस्तक वाचताना येगत तेज येतं त्यांच्या तोंडावर. कसं काय होत असेल असं? या पुस्तकांची भानगडच लय अवघड, कळतच नाही काय. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शेतीच्या पंपाचं डिझाईन बनवलं. ऐकलं का झुंजबाई? हो. हा पंप विजेच्या पंपापेक्षा कमी पाणी खेचणारा असला तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक पैसे वाचणार आहेत. वा 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 वा, आजकालची पोरं म्हणजे पैसे वाचवण्यात लय हुशार. आपण पण घेऊया असे 10-12 पंप.
आपले बी पैसे वाचतील. पत्ता दिलाय ना व, लगेच जाऊन घेऊनच येतो. अशी पट्टी पाडतो पोरांची, निम्म्या किमतीत आणतो पंप. ते पैसे कशाला? पंप आणायचेत ना व. तुला काय स्वतःहून दत्तक जायची सवयच का रे? हा, पंप लागणाऱ्या आमसनी आम्ही बघतो काय करायचं ते. लागलं की पट्टी पडवायला. आबा दे की 2-4 हजार. कशाला? हा, घरात गप खायला मिळतंय ना, तुला काय पैशाची गरज? सगळ्या गरजा काय सांगायचे असतात का? लागतात असंच कशाला तरी. अरे इथं कारण पटल्याशिवाय माझ्या पोरानं मी 1 रुपया देत नाही. तुझं काय? तसं नाही आबा, प्रेमलतेला नवं लुगडं घ्यायचं म्हणून मागितलं. रानाच्या लग्नात ढिगभर लुगड आली होती, त्याचं काय झालं? आहेत की, पण आता 4-8 दिवसावर प्रेमलतेचा वाढदिवस आलाय म्हणून नवं करून लुगडं घ्यावं म्हणलं. दे की 2-4 हजार. तुला अन्न छत्रातून पुलाव मागायची सवयच आहे का रे? हा, अन्नछत्र कुठे आहे? घर आहे माझं. ए, तुझं घर तू कधीच फुकलास. आता माझ्या घरात राहतो, लक्षात ठेव. बरं बाबा, अरे तुझं घर. लुगडं जर प्रेमलतेला नाही दिलं तर नाराज होईल ती. दे की पैसे. वहिनीचा वाढदिवस आहे तुझ्या. अरे आपली वय बघा मग वाढदिवस साजरा करा. कुठल्या जमान्यात राहतोस रे तू? आजकाल लोक 61-75 धूम धडाक्यात साजरी करतात. माझी प्रेमलता तर आता कुठं 50ला आली. अरे 50 असून येते 35. 1 रुपया बी मिळायचा नाही, कळलं का? धावलास का सावत्रपणा? मीच आपलं समजून इथं राहिलो, चुकलंच माझं. मग जा की, कुणी हात धरला वे तुझा? तू माफ धावशील सावत्रपणा, पण मी तुझ्यासारखा नाही. राणा माझं कोकरू मला इथं राम म्हणालाय म्हणून राहिलोय. तो जा म्हणेस तर इथून हलणार नाही. हे बघ आबा, तू पैसे देतोस की नाही तेच एवढं सांग. या असल्या मागण्या अजिबात पूर्ण होणार नाहीत. गप मिळते खान गप पड. आबा चहा. आबा मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं, बोलू का? अहो विचारायचं काय त्यात? तुम्ही बोलणार ते योग्यच असणार आहे, बोला. सूरज भाऊजींना बिझनेस करायचा होता, त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. आजवर आम्ही त्याला बऱ्याच वेळा मदत केली, पण तो एक काम धड करत नाही. पण आता ते काहीतरी करून दाखवायचं म्हणतायत, तर आपण असं अडवणं चुकीचं होईल. अहो असं वाटून आम्ही सुरुवातीला लय मदत केली त्याला, पण जिथं तिथं डबरा. अहो लय नुकसान सोसलंय आम्ही त्याच्या पायी. तुम्ही अजिबात त्याच्या भरीला पडू नका सर. आपण त्यांच्यावर परत एकदा विश्वास दाखवायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आपण विश्वास दाखवला तर खरंच ते बदलतील. गोदाक्का, गोदाक्का चाय दे की. या बघा, या अशाच झोपा काढणार. याच्यात काय बदल व्हायचा नाही. काय तर मन मदत करा, अजिबात मदत करायची नाही याला. आबा एक डाव मदत करा की. नाही म्हणजे तक्रारीला जागा ठेवणार नाही बघा. अहो रानादा सारखं मला बी लई भारी काम करायचंय. गप बाबा, तुझ्या तक्रारी लय महागात पडल्यात आम्हाला. हा, रानाची तर तुलनाच करू नकस. त्याच्या नाकाची बी सर येणार नाही तुला. नाही खरंय आबा तुमचं. खरंच काहीतरी करून दावतो. काय करणार रे तू? हा, नुसत्या लाखन करोडच्या गप्पा मारणार. मोठं मोठं बोलल्याशिवाय तुला जमतं काय दुसरं? नाही आबा, वहिनींनी समजवलंय मला. मोठ्या गोष्टीची सुरुवात बारक्या गोष्टीपासून होत्या. अहो लई नाही, नुसतं 5-50 हजाराची मदत करा की. 50 हजार काय करणार त्याचं? ते
हे बघा, हे असे अहो याच्या डोक्यात बिझनेस नाही पैसे गोळत असतात. कशाला मदत करायची असलेच नाही. एक दमडी मी मिळणार नाही, कळलं का? गप मिळते ते खान गप बस. जा. ना भावावर विश्वास ना पोरावर. अरे तुमची लायकीच नाही तर विश्वास कसा ठेवायचा? सुनबाई, अहो तुम्ही म्हणा लय चांगले आहे म्हणून विचारताय, याचं कौतुक आहे आम्हाला. अहो पण ह्यो अजिबात विश्वास ठेवायचा लायकीचा नाही. आजवर केवळ रानाच्या जीवावर उड्या मारल्या त्यांनी. अहो बारक्यापणापासून ओळखतो आम्ही त्याला. काय मदत करून उपयोग नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. आबा, मी म्हणते म्हणून एकदा, जास्त नाही, छोटीशी मदत करा ना. बघू, आम्ही विचार करून सांगतो. हा पर होय असं काय धरू नका. तुम्ही विचार करणार आहात हेच पुरेसे आहे माझ्यासाठी.